कॅफिया उद्घाटन शुभारंभ विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला। यावेळी सर्व नागरिक, महिला व सर्व उपस्थित होते व भोसले कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। आपली नोकरी सांभाळत एक नवीन व्यवसायामध्ये पदार्पण केलेले, जो त्यांचा छंद होता, त्यांची आवड होती, त्यांची आवड जोपासत असताना आपण सर्वजण फार आवडीनं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे। त्याबद्दल प्रथमतः आम्ही भोसले परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो, सहर्ष स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती करतो कृपया साताऱ्यातलं भवितव्य वाढवायसाठी आणि साताऱ्यातलं एक चांगली शोभा आणण्यासाठी निखिलनं कॉफी शॉप काढले आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीने हे कुटुंब एक चांगल्या मान्यवर कुटुंब मानलं जातं, भोसले कुटुंब, काका असू दे, निखिल असू दे, श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले स्वतः ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते। पत्रिकेत बी नाव होतं, SP साहेबांचं बी नाव होतं आणि SP साहेब यांची महाबळेश्वरला मीटिंग असल्यामुळे आले नाहीत। महाराज साहेब स्वतः येतो म्हणलेले भोसले साहेब आणि मी स्वतः गेलतो। महाराज साहेबांना आज विधिमंडळात शनिवार असून बी आज सेशन चालू आहे, त्यामुळे महाराज आले नाहीत। महाराज उद्या 100% येऊन भेट देतील। मला एवढंच सांगायचं आहे, एवढं मोठं कॉफी शॉप साताऱ्यात काढलं, निखिलला माझ्या आणि माझ्या विलासपूरच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं पहिलं तुमचं मनापासून स्वागत करतो। एवढं चांगलं खूप छानपैकी साताऱ्यात नाही की आपण चालू केलं। साताऱ्यातल्या आम्ही पुण्या मुंबईत कॉफी प्यायला जातो, तर आज आमच्या साताऱ्यातल्या मुलांना, आम्हाला ज्येष्ठांना, सिनियरला पुण्या मुंबईत कॉफी प्यायला आपण 500 रुपये बी खर्च करतो, बरं वाटतं। पुण्याला गेलो, साताऱ्यात निखिल तू केलं, तुला आमच्या सगळ्यांचा छोटा, मी तू छोटा आहे माझ्यापेक्षा, तुला आशीर्वाद पप्पा आणि मम्मी तुझ्याबरोबर आहेत, तुझ्या मिसेस आहेत, त्यांची सगळ्यांचीच तुला मदत राहील आणि साथ राहील। आम्ही बी सर्व कार्यकर्ते म्हणून आणि तुझे मित्र म्हणून कायम कॉफी प्यायला, तुझा धंदा वाढवायला हे महत्वाचा विषय, धंदा वाढायला पाहिजे, व्यवसाय व्हायला पाहिजे। त्याने बिचाराने एवढ्या कष्टानं उभं केलंय। आर्किटेक्ट साहेब माझे मित्र आहेत, त्यांना बी खूप चांगली डिझाईन, म्हणजे तुम्ही थीम बघताय, म्हणजे साताऱ्याची अशी थीम नाही, अशी एकदम कलर बघा, कॉम्बिनेशन टाईलचं बघा, बाकीचं चेअरचं कॉम्बिनेशन लगेच लक्षात येतं बाबा चांगल्या माणसानं आर्किटेक्टचं काम केलंय। त्यांचं बी मनापासून स्वागत करतो आणि आमच्यासारख्या छोट्या माणसाला तुम्ही बाबा नसल्यामुळं, शिवेंद्र बाबा नसल्यामुळं आम्ही सगळ्यांना फीत कापून आज उद्घाटन केलं। पण मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो, तू खूप मनापासून हे उभं केलंय, तुझं सातारकर म्हणून आणि चांगलं आमची सगळ्यांची जबाबदारी चालवायची राहील। ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करतो, तुझं हे कॉफी शॉप चांगलं चालवलं आणि आम्हाला सगळ्यांना बोलावलं। पुन्हा एकदा तुमच्या भोसले कुटुंबाचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो। या कॉफी शॉपच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांचं भरभरून मनपूर्वक अभिनंदन। जसं आत्ताच उल्लेख झाला की या सातारा नगरीमध्ये, जी नगरी आमच्या हिंदवी स्वराज्याची आन बान शान आणि प्राण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची नगरी आहे आणि या नगरीमध्ये कुठेच आपण मागे पडू नये, कमी राहू नये। मोठ्या शहरांच्याही तुलनेमध्ये आपलं सातारचं अस्तित्व आणि सातारची शान राहावे म्हणून आज एक अत्यंत चांगला उपक्रम भोसले परिवारांनी इथे आपल्या सर्वांसमोर मांडलेला आहे। आमच्या सहकारी श्रीमती रोहिणी भोसले मॅडम, त्यांचे पती, त्यांचा मुलगा निखिल भोसले, त्यांच्या सूनबाई, या सर्वांच्या अतिशय नेटक्या अशा कल्पनेमधून आणि आपले आर्किटेक्ट साहेब ज्यांनी या सर्वाला एक चांगलं स्वरूप दिलंय, यांच्या कल्पनेमधून हा अतिशय वैविध्यपूर्ण असा खवय्यांचा कॉफिया शॉप इथे तयार झालेला आहे। आमच्यासारख्या बाहेरून आलेल्या
व्यक्तींना तर निश्चितपणे कॉफी या शॉपचं एकूणच प्रेझेंटेशन बघूनच इतकं आवडलं की किमान पुणे मुंबईच्या तुलनेमध्ये आपल्या साताऱ्यामध्येही काहीतरी नाविन्यपूर्ण वैविध्यपूर्ण असं खवय्यांची आपल्या जिभेची लालसा पूर्ण करणारं एक ठिकाण या कॉफीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. तर हा अतिशय उत्कृष्ट असा जो एक नवीन व्यवसाय आमच्या निखिलने सुरू केला आहे त्याबद्दल त्याचं मनपूर्वक भरभरून कौतुक अभिनंदन. आणि हा वारसा असाच आपल्या सातारकरांसाठी चालावा आणि तो चालण्यासाठी आत्ता जसं पठाण साहेबांनी म्हटलं तसं आपण सर्वांनी हातभार लावणं इथे परत परत येऊन आणि इथल्या सर्व ह्याचा रसस्वाद घेऊन पुढे चालून हा वारसा चालवणं ही काळाची गरज आहे. आणि निश्चितपणे साताऱ्याच्या दृष्टीने हे अतिशय उत्कंठापूर्ण आणि वैविध्यपूर्ण असं खवय्यांचं कॉफिया येणाऱ्या काळामध्ये सतत प्रसिद्धीच्या झोतात राहील, प्रसिद्ध पावेल आणि भरभरून लोकांनी इथे याचा लाभ घेता येईल असं मी आमच्या तेवढं दोघांनी चांगलं बोलवलं, आमचा सत्कार केला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. आमच्या सोबत असणाऱ्या आदरणीय मित्रांकडे धन्यवाद मानतो. आमच्या सोबत काका इकडे समोर काकू थोडंसं निखिल शेजारी जाऊ. निखिल शेजारी सहर्ष स्वागत करत आहोत. स्वीकार करावा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. सन्माननीय रमेश भोसले सर यांच्या हस्ते स्वागत आणि सन्मान केला जात आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण यांच्यामध्ये एक मिनिट समोर एक मिनिट इकडे स्माईल एक मिनिट जरा मध्ये नका इकडे समोर. इकडे बघा सर, इकडे बघा. प्राप्त झालेली असे आदरणीय नाट्य सरांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. आपलं सहकारी